कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कसं सांगावं राव आई साहेबांनी, नाही यायचंय मला फॅक्टरीत, नाही साजरा करायचा मला कुठला सण. नको येऊ सण बिन एकट्यानं साजरा करायला नको वाटायला राव. मास्तरीनबाईंनी वचन दिलं तर मी आयुष्यातला प्रत्येक क्षण त्यांच्या संग साजरा करीन. पण तसं काय होईना झालं की राव. आता एकटा पडलोय, नको झाला येऊ एकटेपणा, बाद झाला आता. लय सिरियस होत चाललंय आता सगळं. वाटलं होतं 2-4 दिवस मास्तरीनबाईला इथले जातील, माहेरला राहतील, येतील परत. एवढं लावून धरतील हे भांडण असं कवा वाटलं नव्हतं. कळणं झालंय राव काय करू. रोज उठलं की वाटतंय मास्तरीनबाईंचा चेहरा दिसावा, सगळं पूर्वीसारखं नीट व्हावं. कुठलं काय, सगळं बिघडत चाललंय अजूनच. सांगता बी येईना, सहन बी होईना. लवकर मार्ग काढायला लागणार याच्यातनं काय तर. हो मास्तरीनबाई, तुम्हीच काढा घेऊ आता मार्ग. विद्यार्थी आडलाय तुमचा, घ्या की समजून विद्यार्थ्याला. हा या की आपल्या घरला परत. हे काय अधिपती, तुम्ही अजून तयार नाही झाला? नको आई साहेब. अहो फॅक्टरीत तर फोन यायला लागले, थांबलेत आपल्यासाठी लोक. तुमच्या हस्ते होळी पेटवायची आहे. तुम्ही आल्याशिवाय काय तिकडे कोणी होळी पेटवणार नाही. आणि या वर्षी लई भारी बेत केलाय सगळ्यांनी. सगळ्या बायकांनी मिळून पुरणपोळीचा महाप्रसाद दाखवायचं ठरवलंय. आणि त्या बायकांचं असं म्हणणं आहे की आज होळीच्या मुहूर्तावर तुम्ही टेस्टिंग करून बघा, आणि तुम्हाला जर का पुरणपोळी आवडली तर मग आपण मोठमोठ्या ऑर्डरी घेऊ. हा, सगळ्या जणी पुढं होऊन सगळी आपापली कामं करतात. आणि मेन म्हणजे कुणाशी वाद न घालता आपापली नेटानी कामं करतात. लोणची, पापड, मसाले याच्या ऑर्डरी घेतच होत्या, आता पुरणपोळीचं लई मनावर घेतलंय त्यांनी. तुम्हाला खरं सांगू आई साहेब, ही सगळी मंडळी एवढ्या उत्साहानं राबत्यात त्याचं कारण तुम्ही पण आहे. एवढी वर्ष तुम्ही वैयक्तिक संपर्क ठेवलाय सगळ्यांसंग. त्यांच्या घरात जाऊन ख्याली खुशाली विचारताय तुम्ही वरचीवर, त्यासनी शाबासकी देताय, म्हणताना ती पण झोकून देऊन कामं करतात. कसं आहे अधिपती, आपलं फॅक्टरीतलं कुटुंब आहे का नाही ते खुश राहिलं पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. हॅपी, आपलं काय म्हणणं आहे, हॅपी 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 हॅपी. मग त्यासाठी आम्हाला जेवढं जमल तेवढं आम्ही करत असतोय. बाकी कष्ट त्यांचेच आहेत. पण महिला कामगार आपल्या फॅक्टरीत आल्यापासून फॅक्टरीचा चेहरा मोहराच एकदम बदलून गेला. लई भारी केलं तुम्ही महिला कामगारांना आपल्याकडे काम देऊन. नाही ते मी नाही केलं आई साहेब. मग अहो मास्तरीनबाईंचीच आयडिया होती ती महिला कामगारांची भरती करायची म्हणून. आता त्यांनी केलं काय, तुम्ही केलं काय? तुमच्या अर्धांगिनी आहेत त्या, एकूण एकच. हा, पण आता आमच्या अर्धांगिनी नाहीत नव इथं आमच्या संग. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.